पत्रकारावरील खोटे गुन्हे खारिज करण्याची शहरातील पत्रकारांची मागणी. गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात वृत्तांकन करणारा पत्रकार इस्माईल शेख यांच्या घरावर हल्ला झाल्याच्या वरून तक्रार दिल्यानंतर शेगाव पोलिसांनी इस्माईल शेख यांच्या विरुद्ध कुठलीही चौकशी न करता खंडणीचा गुन्हा दाखल केला. यावरून शेगाव शहरातील पत्रकारांनी पोलीस स्टेशन गाठत सदरचे गुन्हे खारिज करण्यासाठी 6 डिसेंबर रोजी निवेदन दिले. शहरातील पेठ मोहल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असलेले अवैध गोवंश जनावरांच्या कत्तलीवर कारवाईसाठी पत्रकार इस्माईल शेख यांनी वृत्तांकन केले होते. त्यावरून अवैध मांस विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी इस्माईल शेख यांच्या घरावर हल्ला चढविला होता. यामध्ये इस्माईल शेख यांनी हल्ला झाल्यानंतर शेगाव पोलिसात तक्रार दिली. त्यावरून परस्पर विरोधी तक्रारीनंतर शेगाव पोलिसांनी कत्तल करणाऱ्या विरुद्ध आणि पत्रकार इस्माईल शेख यांच्या विरुद्ध कोणतीही चौकशी न करता खंडणीचा गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा खरा आहे किंवा नाही यांची चौकशी करणे पोलिसांना क्रमप्राप्त होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे शेगाव शहरातील पत्रकारांनी पोलीस स्टेशन गाठत ठाणेदार निमेश मेहत्रे यांना निवेदन देऊन सदरचे गुन्हे खारिज करण्याची विनंती केली. तसेच ठाणेदार यांनीही योग्य चौकशी करून प्रकरण निकाली काढतो अशी ग्वाही दिली. यावेळी निवेदन देताना पत्रकार फहीम देशमुख, दिनेश महाजन, विवेक शेगावकर, अमर बोरसे, विजय मिश्रा, महेंद्र मिश्रा, नितीन घरडे, विजय खंडेराव, विठ्ठल अवताडे, समीर देशमुख, राजकुमार व्यास, नारायण दाभाडे, समीर शेख यांची उपस्थिती होती. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. सनसनी न्यूज शेगाव.